मुंबईची ओळख मानल्या जाणाऱ्या जुहू चौपाटीवर सध्या कचऱ्याचं साम्राज्य पसरल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि इतर कचरा साचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी जुहू चौपाटीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी स्वच्छतेच्या मुद्द्यावर पालिका प्रशासनाला धारेवर धरत तातडीने कचरा हटवण्याची मागणी केली आहे। सोशल मीडिया यांनी दखल घेतल्यानंतर, चॅनलच्या यांनी दखल घेतल्यानंतर हा 7 ते 8 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि त्या समुद्र किनारी आल्यानंतर मी त्या सोशल मीडिया आणि चॅनलच्या माध्यमातून बातमी पाहिली। जरी आम्ही विरोधात असलो तरी आमचं पण आद्य कर्तव्य आहे मुंबईकरांचा चांगला श्वास हा आम्ही सर्वांनी मिळून दिला पाहिजे। सत्तेतले लोक सभागृहामध्ये मास्तरनीचा रोल करताय, परंतु मास्तरनी सभागृहात कडाडल्या पाहिजे। ते न होता आज आपण इथे बघतोय 3 दिवस मी व्हिज्युअल बघत होती, म्हणून आज ठरवलं की आपण इथे आता व्हिजिट देऊया। आणि व्हिजिट देताना बघितलं प्रचंड नाल्यातला कचरा, तो नाल्यातला कचरा नालाच साफ नाही झाला, त्यामुळे समुद्रात गेला। तो निळा समुद्र होता तो काळा समुद्र झाला आणि हा नाल्यातला कचरा आलेला आहे, हा खाली 3-3 फूट हा खाली कचरा आहे। काय शोकांतिका या महापालिकेची, आणि ह्याच्यासाठीच आम्ही श्वेतपत्रिका मागतोय। एवढ्या मोठ्या मोठ्या ठेवी मोडलात, काम कुठे केलात हे मुंबईकर विचारतायत। आज इथे सांगितलं जात आहे सकाळी 75 लोक आणि संध्याकाळी 75 लोक महापालिकेचे काम करतायत, कुठल्या तरी संस्थेला दिलंय, पण आता मी बघतोय तर 15 पण लोक नाहीये। याचा अर्थ सरळ सरळ कॉन्ट्रॅक्टर असतील आणि अधिकारी यांची मिलीभगत मोठ्या प्रमाणात या 5 वर्षात वाढली आणि त्याचे परिणाम आमचे मुंबईकर भोगतायत। दरम्यान जुहू चौपाटीवरील कचऱ्याच्या या गंभीर समस्येमुळे मुंबईच्या स्वच्छतेच्या दाव्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। आता पालिका प्रशासन यावर किती वेगानं आणि प्रभावीपणे कारवाई करतं याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे।